नमस्कार. मी मनीषा कांडव, कथाकार प्रशिक्षण अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी. आज मी श्रीरामांची कथा सांगणार आहे. तर कथेच्या प्रारंभापूर्वी मी श्री गणेशाला वंदन करून हे माझे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे अशी मी त्यास विनंती करणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि गुरूंना वंदन करून या कथाकार प्रशिक्षण अभ्यासक्रमात ज्या ज्यांनी मला शिकविले त्यांना मी प्रथम वंदन करते आणि गुरुला वंदन करून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता आपण बघूया गुरुचा महिमा किती अगाध आहे. ज्याप्रमाणे श्रीरामांचे गुरु होते गुरु वशिष्ठ आणि विश्वामित्र. तर आपण बघूया की दशरथ राजा हा अयोध्येचा राजा होता. अयोध्या नगरी ही किती सुंदर असावी त्याचे वर्णन केले आहे. सरयू तीरावर मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अशी ही अयोध्या नगरी. त्या अयोध्या नगरीतील सर्व राहणारे लोक अतिशय चांगले होते, मनाने चांगले होते, तब्येतीने चांगले होते आणि त्यांचे राजप्रासादे तर अतिशय देखणी होती. त्या अयोध्येचे वर्णन करताना म्हणतात की रस्त्याच्या दुतर्फा मोठी मोठी पांढरी प्रासादे, शिवाय रस्त्यावर केशर आणि चंदनाच्या कुंकुमाचा सडा शिंपलेला अशा या अयोध्या नगरीत अतिशय आनंद होता. पण म्हणतात ना, जगी सर्व सुखी असे कोण पाहे, विचारी मना तूच शोधून पाय. अशा या अयोध्या नगरीचा राजा दशरथ, जे सूर्यवंश होते, जे इक्ष्वाकू कुळातले होते, पौलत्य अशा या कुळातील दशरथ राजाला पुत्र नव्हता. त्यामुळे दशरथ राजा दुःखी होता, चिंतित होता. अशा वेळी त्यांचे राजपुरोहित राजगुरू वशिष्ठ ऋषींनी सांगितले, हे राजन, तू पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ कर की ज्याने तुला पुत्र प्राप्त होईल. अशा रीतीने अनेक विद्वान ऋषींचे सल्ल्याने राजाने पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचे ठरविले. या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या सांगतेच्या वेळी यज्ञवेदीतून अग्निदेव प्रगट झाले आणि म्हणाले, दशरथा, घे हे पायसदान. पायस म्हणजे काय, तर पायस म्हणजे औषधी मिश्रित तांदूळाची खीर, जे प्यायल्याने राण्यांना काही काळानंतर पुत्र झालेले आहे. आणि अशा रीतीने दशरथाच्या नगरामध्ये अयोध्या नगरीमध्ये खूप आनंद झाला आहे. तर हे राजा, तर हा जो भाग आहे रामजन्माचा ते रामाच्या लग्नापर्यंतचा भाग रामायणातील जे बालकांड आहे त्याच्यातनं घेतलेला आहे. बालकांडामध्ये रामाच्या लग्नापासून ते त्याच्या विवाहापर्यंतचा भाग आपण त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. काही दिवसांनी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न दशरथ राजाला 3 राण्या होत्या, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. अशा या 3 राण्यांची मुलं आपल्या राजवाड्यामध्ये दुडूड धावत असत. तर रामराया जेव्हा चालत तेव्हा कौशल्या ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र. अशा तऱ्हेने ही मुलं मोठी झाल्यावर त्यावेळी शिक्षणासाठी म्हणून गुरुकुलामध्ये जावे लागत असे. तर गुरुकुलात गेल्यावर त्यांनी विश्वामित्र त्यांचे गुरु होते. विश्वामित्रांकडे गेल्यावर विश्वामित्रांनी त्यांना सगळ्या प्रकारच्या विद्यांचे शिक्षण दिले आणि शिक्षण झाल्यावर विश्वामित्र ऋषी दशरथ राजाकडे घेऊन आले. तर काय झाले बघा, त्यावेळेला अरण्यामध्ये जंगलामध्ये ऋषीमुनी यज्ञ करत आणि त्या वेदींमध्ये त्या वनातील त्या जंगलातील राक्षस लोक राक्षसिणी त्या ऋषीमुनींच्या तपामध्ये खूप डिस्टर्बन्सेस आणत
तपामध्ये त्यांना त्रास देत. तर अशा वेळी विश्वामित्रांनी ठरविले की आपल्याला राम हा दशरथाचा पुत्र, त्याला आपण हाताशी घेऊन काहीतरी करायला हवे. तेव्हा ते विश्वामित्र ऋषी दशरथ राजाकडे आले आणि म्हणाले, दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई. दशरथा, ज्येष्ठ पुत्र मला तू दे. कारण की जंगलामध्ये अतिशय राक्षसांनी त्रास देतात आहे. सगळे राक्षस लोक खाल्लेले मांसाचे तुकडे यज्ञवेदीमध्ये टाकतात. ते आम्हाला त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी मला तुझ्या पुत्राची गरज आहे आणि ते कार्य तो करू शकणार आहे. हे ऐकल्यावर दशरथ राजाला खूप वाईट वाटले की आपण आता तर आला आहे आपला मुलगा आणि आपल्याला काय विश्वामित्र ऋषी काय म्हणतात ते दे म्हणून. पण वशिष्ठ ऋषी जे राजपुरोहित होते ते म्हणाले की दशरथा, तू काळजी करू नको, सगळं माहिती आहे विश्वामित्रांना, ते त्रिकालज्ञ आहेत, तू फक्त हो म्हण. ते म्हणाले ठीक आहे, हो म्हणतोय मी. आणि अशा रीतीने दशरथ राजाने हो म्हटले आणि विश्वामित्रांसोबत रामराजा आणि छोटे राम आणि लक्ष्मण जाऊ लागले. जाता जाता वाटेमध्ये त्यांना त्राटिका राक्षसीण भेटली. तिला मारण्यासाठी विश्वामित्रांनी आज्ञा दिली की हिचा तू वध कर. रामराया 2 मिनिट थांबले. पण त्राटिकेचा वध हा रामरायाच्या जीवनातील पहिला पराक्रम होता आणि त्यांनी त्राटिकेचा वध केलेला आहे. त्राटिकेच्या अंगात हजारो हत्तीणींचे बळ होते. अशा या त्राटिकेचा वध केल्यावर रामराजे पुढे निघाले. वाटेत त्यांना शरयू नदी लागली. त्या नदीच्या काठावर ते झोपलेले. तुम्ही बघा, एवढे ते राजपुत्र असून देखील कोणत्याही परिस्थितीत कशी वेळ येईल याचा काही आपण सांगू शकत नाही. तर अशा वेळेला त्यांनी गवतावर झोपलेले आहेत, त्याच्यावर गवताची शय्या करून ते झोपलेले आहेत. आणि मग पुढे चालता चालता त्यांना वाटेत अहल्येचा आश्रम दिसला. अहल्या ही ऋषीपत्नी, गौतमांची ऋषीपत्नी होती. काही कारणाने इंद्राने तिला वश करून त्याच्या जाळ्यात सापडून अहल्या शापित झाली होती. गौतमांनी तिला शाप दिला होता की तू शिळा होऊन राहशील. आणि उशाप असा होता की जेव्हा रामराजा इथनं जाईल त्यावेळी त्यांचा स्पर्श तुला होईल, तेव्हा तुझा उद्धार होईल. अशा रीतीने त्या वाटेने रामराजे जात असताना त्यांनाही अहल्येचा उद्धार केला आहे आणि त्या शिळेचं रूपांतर मानवामध्ये झालं आहे. आणि अशा तऱ्हेने अहल्येचा उद्धार झालेला आहे. इथे पुढे जाता जाऊन सुबाहू आणि मारीचांचा वध झालेला आहे. आणि पुढे जाता जाता त्यांनी मग मिथिलेला पोहोचले. मिथिलेचा राजा जनक, या जनकाला 2 कन्या, सीता आणि उर्मिला, जानकी आणि उर्मिला. मिथिलेचा राजा जनक याचा भाऊ एक होता, त्याचं नाव राजा कुशध्वज. या कुशध्वजाला 2 मुली, मांडवी आणि श्रुतकीर्ती. तर सीतेच्या विवाहाचा पण असा ठेवला होता की हे शिवधनुष्य जो कोणी प्रत्यंचायाला लावून दाखवील त्याला आमची सीता वरमाला घालेल. सगळ्या राजांनी प्रयत्न केला. रावण देखील त्याला आला होता स्वयंवराला, त्याने देखील प्रयत्न केला, पण ते जमले फक्त रामाला. जसा रामाने प्रत्यंचा चढण्याचा प्रयत्न केला तसा तो शिवधनुष्य काडकन मोडला आणि प्रचंड आवाज झाला. आणि यावेळेला सीतेने वरमाला रामाच्या गळ्यात घातली आहे. आकाशाशी जडले नाते धरणी मातेशी, स्वयंवर झाले सीतेचे. अशा तऱ्हेने स्वयंवराचा पण रामाने जिंकलेला आहे आणि त्यांचे लग्न झालेले आहे. पुढे नंतर या सगळ्यांची या मंडपातच लग्न लावून दिलेली आहे. दशरथ राजा पण आले होते, विश्वामित्र होते, वशिष्ठ होते. आणि या लग्नामध्ये रामाची सीता, लक्ष्मणाची उर्मिला, भरताची मांडवी आणि ती श्रुतकीर्ती
शत्रुघ्नची श्रुतकीर्ती. अशा तऱ्हेने चारही भावंडांची लग्न झालेली आहे. आणि या विवाहानंतर या स्वयंवराला कैकेयी आलेले होते. ते आपल्या भाच्यांना घेऊन, भरत आणि शत्रुघ्नाला घेऊन आपल्या कैकेयी देशाकडे रवाना झाले. आणि इकडे राम, सीता, वशिष्ठ, विश्वामित्र आपल्या उर्मिला आपल्या अयोध्येकडे रवाना झाले. आणि अशा तऱ्हेने दोन्ही दिशेंना गेले. वाटेमध्ये रामाला तो अयोध्येला परत होते, त्यांना परशुरामांची भेट झाली. परशुराम कोण? ज्यांनी क्षत्रियांचा कितीतरी वेळा पृथ्वीवरील क्षत्रियांना नाश केलेला आहे, अशाच परशुरामांची भेट झाली. हे परशुराम म्हणजे जमदग्नीचा पुत्र. त्यांनी आपल्या क्रोधाने त्यांनी आपल्या आईचे शिर कापून टाकले होते. असे हे परशुराम. तर परशुराम चालले होते. त्यांना राम, दशरथ, लक्ष्मण, सीता हे सगळे दिसले आणि ते थांबून म्हणाले, तुम्ही कोण? ते एकदम चढाई करून आले. तर रामराय म्हणाले, मी. लक्ष्मण म्हणाले, हे दाशरथी राम. ते म्हणाले, मी परशुराम. अशा तऱ्हेने त्यांची भेट झालेली आहे. आणि त्यांनी सांगितले लक्ष्मणाला की हे माझे गांडीव धनुष्य आहे, याच्यावर मला तू बाण लावून दाखव. लक्ष्मणाने त्यांची ऐकली, त्यांनी केलेला कौतुक ऐकला आणि त्यांनी तो बाण लावून चढवून दाखवला. आणि अशा रीतीने परशुराम खुश झालेले आणि निघून गेलेले. इकडे दर मजल करत करत अयोध्येला आलेले आहे हे सगळे. आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी चालू आहे आणि खूप मोठा सोहळा झाला. अशा तऱ्हेने मी रामकथेला इथे विराम देते. धन्यवाद.